माझा मुलगा गायब झालाय तो तुमच्या मुलामुळे। गोपाळमुळे? हो, तुमचा दिवटा गोपाळ। आणि जर त्याला काही झालं तर ह्या अख्ख्या गावाला जेलमध्ये टाकेल। अहो महाराज काही होणार नाही असं तुम्ही काही होणार नाही। अहो काय बरबाद करीन मी तुम्हाला, या दिग्रसकरांना बरबाद करीन। महाराज माझा मुलगा मला मिळालाच पाहिजे। महाराज मला तुमची अवस्था कळू शकते, पण विठुराया तुमच्या प्रथमेशला काही होऊ देणार नाही। माझा विठुरायावर पूर्ण विश्वास। मला माझा मुलगा मिळाला पाहिजे। मी बघते। कुठे राहिला हा मुलगा? गोपाळ, इथं काय करतोय? अगं काय नाही, असंच वाऱ्याला बसलेलो। होतास कुठे दिवसभर तू? मी अगं पप्पाच्या घरी अभ्यासाला गेलेलो। पुस्तकं कुठे आहेत तुझी? पुस्तकं? अगं पुस्तकं पप्पाच्या घरी आहेत ना, मग उद्या पप्पाच्या घरी जाऊनच मग मी शाळेला जाणार आहे दप्तर घेऊन। प्रथमेश कुठे आहे रे? हा प्रथमेश कुठे आहे? हा, ते मांजरेकर महाराजांचं मुलगा ना। अगं त्याच्या बाबाचं आज कीर्तन आहे ना, असलं आपल्या आई बाबापाशी। नाही पण तू नाही गेलीस? शकुंतला, तू इथंच थांब। गोपाळ परत जरी अभ्यासाला बसलाय। घरात एवढं सगळं सुरू आहे आणि तो परसदारी अभ्यासाला बसलाय? नाही, आत्ता अभ्यासाला बसलाय, मगाशी पप्याकडे गेला होता। आत्ता आहे ना? बोलव त्याला, बोलव त्याला। जी प्रथमेश जिवंत अथवा मेलेला कसा बी असला तरी तू मला घावला पाहिजे। ए ऐका, आता मी येतो तुमच्या सोबत। बॅटऱ्या फिटऱ्या काय काट्या पेट्या घ्यायच्या ते घ्या। हा चला निघा, मी प्रथमेशला आणणार शोधून। अंताजी काळजी नसावी। हा चला रे चला। प्रथमेश आला, प्रथमेश आला। ठीकच ना बाळा? कुठे गेला होतास? किती शोधलं तुला, फोन करत होते, फोन का नाही उचललास? सरला आत्ता झालाय तो। पाणी पाच त्याला, पाणी द्या रे। पाणी द्या। ते पटकन सावकाश पी। आता बोल, कुठे गेला होतास? मी जंगलात गेलेलो। जंगलात? का? आणि कोणी पाठवलं तुला? या कार्टीनं हिने नेलं होतं? मग विचारता काय? हिनच केलं असणार। बरोबर आहे तुमचं, हीच घेऊन गेली असणार, दुसरं कोण?
पोरगीनं आमच्या गावाच्या नावाला कलंक आहे कलंक. अय सुशिरे, हे बघ तुझ्या भावाच्या पोरीने काय करून ठेवलं ते पा. तसे सांग सगळ्यांना खरं काय ते. अगं उचकट तोंड तुझं. हा अशी नाही ऐकायचीस. अगं बोल. थांबा. अहो काय करताय? काय झालं ते बोलू तरी द्या तिला. थांबा, तिला बोलू द्या, सांगू द्या. तिचीच लाड करा हा? मला माहित आहे ना तुम्ही तिचीच बाजू घेणार आहे. वहिनी, तिची बाजू वगैरे काही घेत नाहीये मी, पण तिची बाजू काय आहे तेवढं ऐकून तरी घेऊयात. काय बरोबर आहे ना दादा? इंदू बाळा बोल, काय झालं ते सांग. तू जंगलात घेऊन गेली होतीस का प्रथमेशला? नाही काय हा? खोट खोट बोलते ही. ठीक आहे ना, ती खोटं बोलते ना, आपण प्रथमेशला विचारूया. विचारा. प्रथमेश बाळा, खरं खरं सांग, कोण घेऊन गेलं होतं तुला जंगलात? हे बघ बाळा, तुला ना कुणालाही घाबरायची गरज नाही. जे खरं आहे ते सगळ्यांना सांग. गोपाळने नेलं होतं मला जंगलात. गोपाळ, हा काय वाभरटपणा आहे? तू घेऊन गेला होतास प्रथमेशला जंगलात? नाही काका, ते आमचंच ठरलेलं. मी शहरातलं आहे ना, मी कधी जंगल पाहिलं नव्हतं, म्हणून मीच त्याला म्हणालो की मला जंगल दाखव, म्हणून आम्ही गेलो जंगलात. म्हणल्या इथे बीपीनी जीव जायची वेळ आली माझी, आणि तुला जंगल बघायचं होतं, आणि रात्री कोणी जंगलात जातं का रे? रामकृष्ण हरी. प्रथमेश सुखरूप परत आला ही सगळी विठुरायाची कृपा आहे. मंडळी, खूप रात्र झाली, आता तुम्ही पण दमला असाल, या सगळेजण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज, आता तुम्ही पण विश्रांती घ्या, खूप धावपळ झाली. काय बोलताय व्यंकू महाराज? कीर्तनाचा पार विचका उडला. आजपर्यंत माझा एवढा अपमान झाला नाही तेवढा झालाय. एवढी बेडका? मला तर ह्याच्यात काहीतरी कट कारस्थान दिसतोय. सोमेश्वर, ही बेडकं कुठून आली याचा शोध हा अंताजी घेणार, आणि बेडकं कुणी सोडले त्याचा शोध लावू आणि त्याला जेलात टाकू. तरीही माझी इथे थांबायची अजिबात इच्छा नाहीये. मी आत्ताच्या आत्ता निघालो. चल रे, चल गा. महाराज, महाराज नका असं करू. हे बघा, रात्र खूप झाली आहे, हायवे पर्यंतचा रस्ता सुद्धा खूप खराब आहे. तुम्ही उद्या सकाळी निघा. बाबा प्लीज, आपण उद्या सकाळी जाऊ ना. गप्रे. अहो गपरे काय, तो म्हणतोय ते बरोबर आहे. दमून आलाय तो, आणि मी पण बीपीची गोळी घेतलीये. मी रात्री प्रवास नाही करणार. थांबतो. रामकृष्ण.
माझी बॅग. डराव डराव सौम्याचं कीर्तन बंद कराव. अगं तो सौम्या लहानपणापासून बेडकाला घाबरतो. पावसाळ्यात तर म्हणायचं नको मला परसाकड होत नाही. बेडूकुड्या स्पर्धेत सुद्धा भाग नाही घ्यायचा तो सौम्या. अगं बाय आनंदी, अगं तू का नाही आनंदी? तुम्ही खिदळून घ्या. सोम्याला गोम्या म्हणा, गोम्याला सोम्या म्हणा, कुणाचं काय तर कुणाचं काय, तुम्ही फक्त खिदळा. ओके ओके, सिरियस मॅटर आहे. त्याच्यामुळं आनंदी मॅडमनी सांगितलेलं आहे हसायचं. तोंडावर पडला ते सौम्या. किंवा तोंडावर पडला त्यानं तुमचा काय फायदा झालाय? हसणं बंद करा. काय झालं? नुकसान झालंय माझं? वय लाखांचं नुकसान झालंय तुमचं. कीर्तनाचं श्रेय लाटायची नामी संधी होती, ती पण गेली. ए असल्या 100 संध्या निर्माण करीन ह्यो अंताजी. पण ही तर गेलीच ना. कुणी केली? लाखो रुपये तुम्ही मॅनेज केले म्हणून कुणाच्या तरी पोटात मुरडा आला असणार. तुमचं महत्व वाढू नये म्हणून व्यंकट भाऊजींनी तर केलं नसेल ना हे सगळं. आनंदी किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? याचा काय संबंध आहे? नाही, माणसं ओळखायला शिकली नाहीस म्हणून म्हणलं. व्यंकट एक नंबर घाबरट. कीर्तन उधळून लावणं वगैरे उसके बसकी बात नाहीये. उलट दुसऱ्यानं केलं म्हणून स्वतःलाच दोष देत बसला असेल मंदिरात. व्यंकट भाऊजींनी जर समजा हे समजा केलं नसेल तर कुणी केलं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत हे व्यंकट भाऊजींनीच केलंय असं जगानं समजायला काय हरकत आहे? तुझ्या सेवेत मी कमी पडलो विठुराया. बहुतेक त्याचीच ही शिक्षा असा. मांजरेकर महाराजांसारख्या मोठ्या कीर्तनकाराची कीर्तन सेवा तुझ्या चरणी व्हावी एवढीच इच्छा होती माझी. पण सगळंच फसलं. दुपारी मी कीर्तनाच्या नियोजनाच्या कार्यक्रमातून अंग काढून घेतलं. ते तुला आवडलं नाही ना. पण आता एवढीच इच्छा आहे, हे कृत्य ज्याने कोणी केलं असेल त्याचं नाव सगळ्यांसमोर यावं. नाहीतर गावातली सगळी जण
उगीच एकमेकांकडे संशयानं बघत राहतील, गावातल्या माणसांची मन कलुषित राहतील, एवढं मात्र होऊ देऊ नकोस तू. बाकी तू तर सगळं जाणतायस. गोपाळ, झोपला नाहीस बाळा अजून? नाही, माझा अभ्यास बाकी आहे, तेवढा करतो आणि मग झोपतो. बर, तुला दूध आणून देऊ का? नको. मग काही नकोय ग, तू जा. बर, काही लागलं तर हाक मार. मावशी, ते तू आज जे केलंस त्याच्यासाठी अरे राहू देत, त्यासाठी माझ्यासाठी लिमिटच्या बाहेर जाऊन करण्याची काहीच गरज नाहीये. कशाबद्दल बोलतोयस गोपाळ तू? तू आज बाबांना खोटं का बोललीस? एका आईने जे करायला पाहिजे तेच केलंय मी. मावशी आहेस ग तू माझी, आई नाहीयेस. हे बघ गोपाळ, मी जे काय केलंय ते माझ्या कुटुंबासाठी केलं, आणि त्यात मी, तुझे बाबा आणि तू सुद्धा येतोस. मी माझं काम केलंय, तू तुझं कर. 3 स्टारचं लक्षात आहे ना? मी आत्ताही त्याचं नाव घेऊ शकतो. राम कृष्ण हरी. अगं कोणालाच भेटत नसते 3 स्टार. असू दे, खा चॉकलेट. मला 3 स्टार भेटला. विंकू महाराज सांगतात की दिलेला शब्द मोडू नये आणि मेन माणसाने कधीच उतायचं नाही आणि मातायचं नाही. दिलेला शब्द फिरवायचं नाही. प्रथमेशनी त्याचा शब्द पाळलाय. गोपाळला वाचवले.
त्याच्या बदल्यात त्याला हे स्टिकर द्यायलाच पाहिजे.